नमस्कार. ज्या झेडपींची संच मान्यता पूर्ण झाली आहे किंवा होत आहे, त्या झेडपींची रिक्त पदांची आकडेवारी सध्या समोर येत आहे. आता त्यावरच बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे, की ह्या जागा फिक्स आहेत की वाढणार आहेत? आणि जर फिक्स असतील, तर कट ऑफ हा खरंच 15 ते 20 मार्कांनीच वाढणार का? या प्रश्नाचं उत्तर आज आपण पाहणार आहोत आणि अशाच शिक्षक भरती रिलेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, की या जागा फिक्स आहेत का? तर नाही. या सर्व जागा ह्या विदाऊट प्रमोशनच्या आहेत. अजून कुठेही प्रमोशन झालं नाही. ज्या दिवशी प्रमोशन होईल या जागेमध्ये नक्कीच वाढ होणार आहेत. आणि प्रमोशनची प्रोसेस ही चालू झालेली आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडून 11 मे रोजीच प्रमोशनचं परिपत्रक काढण्यात आलं होतं. ते पाहायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन पाहू शकता. आता दुसरा प्रश्न असा आहे, की मागच्या भरतीपेक्षा म्हणजे 2022 पेक्षा जो कट ऑफ लागला आहे त्यापेक्षा 10, 15 किंवा 20 मार्क जास्त धरले, तितका कट ऑफ त्या जिल्ह्यामध्ये लागणार का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. याचंच उत्तर आता आपण पाहूया. आता असे का सांगू राहिलेत काही जण, की 10, 15, 20 मार्क जास्त धरा तितका कट ऑफ लागेल. याचं कारण म्हणजे 2022ला समजा 150च्या पुढं 350 मुलं होती, तर 2025च्या भरतीमध्ये 150 मार्काच्या पुढं 750 पेक्षा जास्त मुलं आहेत. हा फरक म्हणजे ज्याची रँक आज मागच्या भरतीला 2000 ही समजा 140 मार्काला होती, तर ती 2000 रँक आज 150 मार्कावाल्याची आहे. यामुळे 20 मार्क 10 मार्क वाढवून धरा असं सांगत आहेत. मार्क वाईज तुम्ही 10 मार्क जास्त धरू शकता, पण मागच्या भरतीला एखाद्या जिल्ह्यासाठी समजा 1000 जागा आल्या होत्या, पण या भरतीसाठी तेवढ्या जागा आल्यात की नाही हे पण आपल्याला पाहावं लागेल. थोडक्यात पाहायचं तर जालनामध्ये 2022ला 394 जागा आल्या, त्यापैकी 367 भरल्या गेल्या. पण 2025ला फक्त 250 जागा आल्या आहेत. 144 जागांची घट ही फक्त 2025च्या भरतीला झालेली दिसते. आता कोल्हापूर जिल्हा 2022ला 816 जागा होत्या आणि 2025ला 800 जागा आहेत. इथे तुम्ही म्हणू शकता की 10-15 मार्क जास्त धरा म्हणजे तुमचा तिथे तेवढा कट ऑफ लागेल. का तर इतर जागाची जितक्या जागा 2022ला आल्या तितक्या जागा 2025ला आलेल्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. 2022च्या जागा या पहिल्या राऊंडला आलेल्या सांगत आहेत. आता लातूरमध्ये फक्त 80 जागा आलत्या. 2025ला 150 प्लस जागा येण्याची संभाव्यता अंदाज सांगण्यात आलेला आहे. आता असे काही जिल्हे आहेत की मागील भरतीच्या आणि या भरतीच्या आकडेवारीमध्ये जास्त काही आपल्याला फरक पाहायला मिळत नाही. 2022ला सांगलीमध्ये 397 जागा आल्या होत्या, तर 2025ला 300 प्लस जागा येण्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 2022ला 403 जागा आल्या होत्या आणि यावर्षीही 400 प्लस जागा येण्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे, म्हणजे सारखाच आहे. यानंतर सातारा 2022ला 827 जागा आल्या होत्या आणि 2025ला फक्त 350 प्लस जागा येण्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे. आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला समान जागा पाहायला मिळतात. 2022ला 216 जागा आल्या होत्या आणि 2025ला 200 प्लस जागा म्हणजे समानच जागा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील भरतीच्या तुलनेत 180 प्लस जागा जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर हिंगोली जिल्हा पाहिला तर 2022ला 162 जागा होत्या, त्यापैकी फक्त 122 भरल्या गेल्या आणि 2025ला 100 प्लस जागा येण्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्याला घट झालेली पाहायला मिळते. 2025च्या भरतीला परभणीमध्ये अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण खूप जास्त आहे, तरीही या भरतीला 50 प्लस जागा येण्याचा अंदाज सांगण्यात येत आहे. यात जो काही अंदाज येत आहे तो अजून कुठेही प्रमोशन झालं नाही. प्रमोशन झाल्यानंतर यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि ती झालीच पाहिजे. एखाद्या जिल्ह्यामध्ये जागा वाढल्यानंतर परत कमेंट करू नका की तू खोटी माहिती सांगितली. प्रमोशन होण्याआधी एवढ्या जागा होत्या हे तुम्हाला सांगत आहे. अजून बऱ्याचशा झेडपींचे संच मान्यतेची प्रोसेस अजून बाकी आहे. काही जिल्ह्यांची संच मान्यता झाली आहे, त्यांचे आकडे समोर येत आहे. तुमचा जिल्हा यामध्ये राहिला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शिक्षक भरती संदर्भात अशाच माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.